माझी प्रियाला प्रीत कळेना. त्याने सांगितलंय मला सगळं. बाबा आई माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच काही केलेलं नाहीये. आई शपथ मी काही केलेलं नाहीये का? तुमचे संस्कार आहेत माझ्यावर, मी इतक्या खालच्या पातळीला जाऊन असं काही करेन का बाबा? खरंच काही केलेलं नाहीये. आई शमिकानं सुद्धा विश्वास ठेवलाय माझ्यावर, पण सरांनी काही ऐकून न घेता. फक्त शमिकाचाच विश्वास नाही अभि, आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे तुझ्यावर. जोपर्यंत आदित्य इथं पोहोचत नाही तोपर्यंत या रूमच्या बाहेर तू जाऊ शकत नाहीस. एकदा का आदित्य यूएसए वरून इथे पोहोचला, तुम्हा दोघांचं लग्न लावून दिलं की माझा मी मोकळा. डॅड मी अभिजित शिवाय नाही जगू शकत, खरंच नाही जगू शकत. डॅड प्लीज प्लीज, तुम्ही माझं दुसऱ्या कोणाशी लग्न लावलं तर मी जीव देईन. डॅड मला तुझं काय ऐकत नाही. हात सोड. डॅड माझं ऐका ना. शमिका हात सोड. डॅड ऐका ना माझं. चला. तुझ्या एका वाक्यामुळे अभि आणि शमिका कायमचे सेपरेट होऊ शकतात. मग काय करू मी? मला जे सांगायचं होतं ते मी बोलले ना एकदा. मग का परत परत त्या विषयावर, का परत परत त्या विषयावरून त्रास देता मला? ही मोठी गोष्ट, मी खोटं बोलेन का? आणि प्लीज पुन्हा पुन्हा नको ग आठवण करून देऊस त्या प्रसंगाची. काय झालं प्रिया? डॅड, ते मी आशुधीला रिक्वेस्ट करत होते की माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं नाही बोलत. या घरामधली खूप जबाबदार आणि सेन्सिटिव्ह मुलगी आहेस तू. कमीत कमी तू तरी प्रियाची ही अवस्था समजून घ्यायला हवी होतीस. खबरदार, या घरामध्ये पुन्हा या विषयावरती डिस्कशन अजिबात होणार नाही. अभिजितने जे काही चूक केली ना त्याची किंमत ही त्याला मोजावी लागेल. अभि, बाबा कुठलं तरी आदित्यशी माझं लग्न लावून देणार. मला मला नाही करायचं त्याच्याशी लग्न. तुला माहिती आहे ना मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. शमिका, प्लीज काहीतरी कर ना प्लीज. शमिका, आपल्याला कोणी वेगळं नाही करू शकणार शमिका. एक लक्षात ठेव, मनापासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांच्या मागे देव नेहमीच उभा असतो. डॅड, त्या दिवशी तुम्हाला वाटलं की आपल्या घरात चोर शिरला होता, पण तो अभिजित होता डॅड. आणि शमिकाच्या रूम मध्ये शिरला होता. तो नेहमीच तसा करतो आणि आताही करू शकतो ना डॅड? आय मीन, डॅड ही गन का घेतलीये तुम्ही? आता जर अभिजित मला इथे सापडला तर माझ्या हातून तू जिवंत सुटणार नाही. दरवाजा उघड. उघड दरवाजा. अंकल, अंकल बंदूक घेऊन शिकारीला निघालात की काय? सॉरी, मी गंमत करत होतो. काही प्रॉब्लेम आहे का अंकल? प्लीज शमिका, हे बघ, इथे कोणी यायच्या आधी मला इथून जायला हवं. प्लीज. तू काळजी करू नकोस, काही होणार नाही. मी काही होऊ देणार नाही. ओके, डोंट वरी. डोंट वरी.